Hello students, a very good morning to all of you. Now students, today we are going to start with a new lesson, that is World Heritage. Now heritage means what? आपण त्याला म्हणू शकतो वारसा. ओके, म्हणजे वर्ल्ड हेरिटेज म्हणजे जागतिक वारसा असणारी स्थळ किंवा जागा. ओके, नाव वर्ल्ड हेरिटेज पेज नंबर 75. There is no introduction about the lesson, so let me begin with the lesson only. World Heritage. A World Heritage site is a site determined by the United Nations Educational, Scientific and Cultural Organization. म्हणजे वर्ल्ड हेरिटेज म्हणजे जागतिक वारसा, साईट म्हणजे स्थळ किंवा जागा. ओके, तर जागतिक वारसा असणाऱ्या जागा इज अ साईट डिटरमाइंड बाय द युनेस्को. म्हणजे जागतिक वारसा असणाऱ्या जागा ज्या आहेत त्या डिटरमाइंड म्हणजे थोडक्यात निर्धारित, त्या कोणाच्या अंडर आहेत तर युनेस्को. युनेस्कोचा फुल फॉर्म काय आहे? युनायटेड नेशन एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन म्हणजे युनेस्को. युनेस्को तुम्ही ऐकूनच असाल. ओके, तर युनेस्कोच्या अंडर या ज्या काही वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत त्या सर्व येतात. तर युनेस्को ही वर्ल्ड वाईड आहे. वर्ल्ड वाईड म्हणजे पूर्ण देशाला युनेस्को लागू होते. मग त्यामुळं पूर्ण देशामध्ये ज्या काही जागतिक वारसा असणाऱ्या वास्तू आहेत किंवा मॉन्युमेंट्स आपण म्हणू शकतो त्या सर्व युनेस्कोच्या अंडर येतात. टू हॅव सिग्निफिकंट कल्चरल ऑर नॅचरल इम्पॉर्टन्स टू ह्युमॅनिटी. आणि युनेस्को त्या वर्ल्ड हेरिटेजचं काय करतं की नॅचरल इम्पॉर्टन्स, कल्चरल ऑर नॅचरल इम्पॉर्टन्स. युनेस्कोमुळे आपल्याला त्या वास्तूंचा कल्चरल म्हणजे सांस्कृतिक आणि नॅचरल म्हणजे नैसर्गिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक इम्पॉर्टन्स काय आहे शिवाय ते कोणाला कळतं? आपल्या ह्युमॅनिटीला म्हणजे आपल्या मानवजातीला. युनेस्कोमुळे त्या सांस्कृतिक वारसा ते लोक जपतात किंवा आपण ज्याला म्हणू शकतो जागतिक वारसा स्थळं जी आहेत ते जागतिक वारसा जपतात. त्यामुळे त्या जागतिक वारसा स्थळं असणारे म्हणजे थोडक्यात आपण म्हणू शकतो ज्या काही जुन्या बिल्डिंग्ज असतील अगदी पूर्वीच्या काळातल्या काही, मग त्या पूर्ण वर्ल्डमध्ये असं खूप काही ठिकाणं आहेत की जी खूप पूर्वापार चालत आलेली आहेत. मग त्या जागा जपल्या गेल्या कोणामुळे तर युनेस्कोमुळे त्या जपल्या जात आहेत. मग त्या जपल्यामुळे आपल्या सर्वांना त्याचा कल्चरल इम्पॉर्टन्स कळतोय, शिवाय नॅचरल इम्पॉर्टन्स सुद्धा कळत आहे. As such, the sites are protected and maintained by the International World Heritage Program, which is administrated by the UNESCO. आता या सर्व ज्या वास्तू आहेत, जागतिक वारसा असणाऱ्या वास्तू आहेत, त्या वास्तूंची देखभाल करणं पण गरजेचं आहे. मेंटेन म्हणजे थोडक्यात देखभाल करणे, बरोबर. तर त्या वास्तूंची देखभाल कोण करतं तर युनेस्कोच्या अंडर एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टीम आहे. म्हणजे युनेस्कोच्या अंडर एक व्यवस्थापन करणारी टीम आहे. कोणती तर इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम. Okay, International World Heritage Program. The question will be like that ki who administrate the World Heritage Site. म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईटला ॲडमिनिस्ट्रेट कोण करतं तर इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम विच इज ॲडमिनिस्ट्रेटेड बाय द युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी. म्हणजे जागतिक वारसा स्थळं जपणारी जी काही कमिटी आहे युनेस्कोची, त्यांनी एक व्यवस्थापक टीम केलेली आहे. इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम अशी एक व्यवस्थापक आहे. त्याच्या अंडर पूर्ण ज्या जागतिक वारसा स्थळं आहेत त्यांची देखभाल केली जाते. Because World Heritage Sites are places that are significant culturally and naturally. तर आता हे कशासाठी तर आपल्याला प्रत्येक गोष्टीचा सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा जपला गेला पाहिजे म्हणून. They vary in type and include forest, lakes, monument, building and cities. Now in the World Heritage there are not only monuments
म्हणजे वर्ल्ड हेरिटेजमध्ये फक्त जुन्या काळातल्या बिल्डिंग किंवा इमारती येतात असं नाही, तर जागतिक वारसा स्थळांमध्ये म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये काय काय येतं बघा. फॉरेस्ट म्हणजे जंगल, लेक म्हणजे जुनी तलाव, जुन्या नद्या, जुने तलाव अशा प्रकारे, किंवा मॉन्युमेंट्स म्हणजे थोडक्यात स्मारक आपण म्हणू शकतो, किंवा बिल्डिंग्स म्हणजे जुन्या काळातल्या इमारती, अँड सिटीज जुन्या काळातल्या सिटीज म्हणजे शहरं, म्हणजे इतकं सगळं त्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये येतं. म्हणजे जसं की आपण म्हणू शकतो की जगातली जी 7 आश्चर्य आहेत, द 7 वंडर्स इन द वर्ल्ड, दॅट ऑल्सो कम्स इन अ वर्ल्ड हेरिटेज. जगातली 7 आश्चर्य सुद्धा ही जागतिक वारसा स्थळांमध्येच मोडतात. Then World Heritage Sites can also be a combination of both cultural and natural areas. आता वर्ल्ड हेरिटेज साइट्स जे आहेत म्हणजे जागतिक वारसा स्थळं जी आहेत, दॅट इज ऑल्सो अ कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन म्हणजे आपण त्याला संयोग म्हणू शकतो. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ कल्चरल अँड नॅचरल एरियाज, म्हणजे नैसर्गिक आणि सांस्कृतिक या दोन्हींचा संयोग असणारी ठिकाणं ही वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये येतात. म्हणजे त्यातून आपल्याला सांस्कृतिक वारसा मिळतो, शिवाय नैसर्गिक वारसा सुद्धा असतो. अशा सर्व जागा ह्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये येतात. फॉर एक्झाम्पल माउंट हंक्शन इन चायना. तर आता चायनामध्ये एक ठिकाण आहे माउंट हंक्शन नावाचं. इट इज अ साईट विथ सिग्निफिकन्स टू ह्युमन कल्चर. तर आता ही कशाची साईट किंवा हे कशासाठी महत्त्वपूर्ण आहे, तर ह्युमन कल्चर. म्हणजे माउंट हंक्शन जे आहे चायनामध्ये, माउंट हंक्शन हे जे काही वर्ल्ड हेरिटेज आहे त्याच्यातून आपल्याला ह्युमन कल्चर म्हणजे मानवाची संस्कृती समजून येते किंवा दिसते. बिकॉज इट प्लेड अ रोल इन हिस्टॉरिकल चायनीज आर्ट अँड लिटरेचर. तर त्या मॉन्युमेंटमधून आपल्याला चायनीज आर्ट अँड लिटरेचर म्हणजे चायनातील लोकांची कला म्हणजे आर्ट आणि लिटरेचर म्हणजे साहित्य, चायनातील लोकांची कला आणि साहित्य याची आपल्याला माहिती मिळते. कोणत्या वास्तूमधून किंवा कोणत्या वर्ल्ड हेरिटेज साईटमधून? माउंट हंक्शन. ही जी माउंट हंक्शन साईट आहे चायनामध्ये त्याच्यामधून आपल्याला चायनातील लोकांची आर्ट आणि लिटरेचर यांची माहिती मिळते. द माउंटेन इज ऑल्सो सिग्निफिकंट बिकॉज ऑफ इट्स फिजिकल लँडस्केप कॅरेक्टरिस्टिक्स. तर आता माउंटन म्हणजे पर्वत. तर आता पर्वत जे आहे ते सुद्धा इट ऑल्सो सिग्निफिकंट. मग आता पर्वत जे येतात, उंच पर्वत जी येतात ती सुद्धा कशामध्ये मोडतात? वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये. इट इज सिग्निफिकंट. तर ते कशासाठी महत्त्व आहे, त्याचं महत्त्व काय आहे किंवा त्याच्यातून आपल्याला काय मिळतं, तर फिजिकल लँडस्केप कॅरेक्टरिस्टिक. तर त्यातून आपल्याला कशाची माहिती मिळू शकते, तर फिजिकल लँडस्केप कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे त्यातून माउंटन्स जे आहेत त्या माउंटनमधून सुद्धा आपल्याला फिजिकल लँडस्केपचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे त्याचे आपण थोडक्यात म्हणू शकतो की एक प्रकारची कॅरेक्टरिस्टिक्स सांगणारं कोणतं आहे, तर माउंटन्समधून आपल्याला फिजिकल लँडस्केपचे कॅरेक्टरिस्टिक्स मिळतात. तर कॅरेक्टरिस्टिक्सचं इथं मिनिंग दिलेलं आहे डिस्टिंग्विशिंग फीचर्स ऑर क्वालिटीज. म्हणजे अशा गोष्टी की त्यातून आपल्याला एखाद्या गोष्टीची फीचर्स आणि क्वालिटीज म्हणजे त्या गोष्टीच्या कला त्या गोष्टीमध्ये काय महत्त्वाचं आहे काय नाही हे कळतं, म्हणजेच कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे माउंटन सुद्धा आपल्याला वर्ल्ड हेरिटेजमध्येच येतात. नाव हिस्ट्री ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट. आता हिस्ट्री म्हणजे इतिहास. आता वर्ल्ड हेरिटेज साईट जागतिक वारसा असणाऱ्या स्थळांचा इतिहास. म्हणजे कोणतीही वास्तू ही डायरेक्टली जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केली जाते का? नाही. त्या वास्तूमागं काहीतरी इतिहास असतो की काहीतरी हिस्ट्री असते त्या प्रत्येक वास्तूमागं, म्हणून ती जागतिक वारसा स्थळ म्हणून जपली जाते. तर ती हिस्ट्री इथं काही जागतिक वारसा स्थळांची म्हणजे फॉर सम वर्ल्ड हेरिटेज साईट हिअर हिस्ट्री हॅज गिवन. आता इथं प्रत्येक वारसा स्थळाची हिस्ट्री देणं पॉसिबल नाहीये, तर काही वारसा स्थळांची हिस्ट्री आपल्याला या पुस्तकामध्ये पाहायला मिळते. नाव ऑल थ्रू द आयडिया ऑफ प्रोटेक्टिंग कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज साईट
around the world began in the early 20th century. म्हणजे जवळजवळ 20व्या शतकात जगामध्ये असं याला सुरुवात झाली की आपण जी जागतिक वारसा स्थळं आहेत त्यांचं संरक्षण किंवा रक्षण केलं पाहिजे. हे कधीपासून सुरू झालं? जवळजवळ 20व्या शतकापासून. मोमेंटम फॉर इट्स ॲक्च्युअल क्रिएशन. मोमेंटम म्हणजे थोडक्यात आपण म्हणू शकतो त्याला चालना किंवा गती. ओके, तर त्या सुरुवात झाली 20व्या शतकापासून, पण त्याला गती कधी मिळाली बघूया. फॉर इट्स ॲक्च्युअल क्रिएशन, पण त्या गोष्टीला मूळ गती, योग्य गती कधी मिळाली? वॉज नॉट अंटिल द 1950s. म्हणजे 1950 मध्ये सुद्धा 50 आलं तरी सुद्धा त्याला योग्य अशी गती मिळालेली नव्हती. इन 1954 शेवटी 1954 मध्ये इजिप्त स्टार्टेड प्लॅन टू बिल्ड द ऑसन हाय डॅम. शेवटी 1954 मध्ये इजिप्तने स्टार्ट केलं. काय स्टार्ट केलं? बिल्ड द ऑसम हाय डॅम. म्हणजे एक डॅम म्हणजे धरण बांधायला. डॅम म्हणजे धरण. इजिप्तनं कोणतं धरण बांधायला सुरुवात केली? तर आसाम हाय डॅम टू कलेक्ट अँड कंट्रोल वॉटर फ्रॉम द नाईल रिव्हर. आता नाईल रिव्हर, नाईल ही नदीचं नाव आहे, तर नाईल रिव्हरमधून पाणी घ्यायचं आणि ते साठवण्यासाठी एका धरणाची गरज आहे. ते धरण बांधायला इजिप्तनं 1954ला स्टार्ट केलं. The initial plan for the dam's construction would have flooded the valley contained the Abu Simbel temple and scores of ancient Egyptian artifacts. तर आता द इनिशियल प्लॅन म्हणजे आता कोणतीही गोष्ट बनवायची तर आधी प्लॅन बनवला पाहिजे, बरोबर की नाही. मग त्याचा जो इनिशियल प्लॅन होता त्या डॅमचा तो फॉर द डॅम्स कन्स्ट्रक्शन, तो डॅम बांधण्यासाठीचा जो काही प्लॅन होता वुड हॅव फ्लुडेड द व्हॅली कंटेनिंग द अबू सिम्बल टेम्पल अँड स्कोर्स ऑफ एन्शियंट इजिप्तियन आर्टफॅक्ट्स. तर आता स्कोर्स ऑफ म्हणजे काय? प्लेंटी किंवा असंख्य म्हणू शकतो. आता तो जो प्लॅन होता की बाबा आपल्याला डॅम बनवायचं आहे की ज्यातून नाईल रिव्हरचं पाणी आपल्याला घेऊन तिथं साठवायचं आहे, अशा प्रकारे एक डॅम बनवायचं आहे. तर तो डॅम बनवताना त्यामध्ये असंख्य अडचणी होत्या, जसं की असं जिथं असंख्य व्हॅलीज म्हणजे असंख्य अडचणी आल्या की ज्याच्यामध्ये रस्ते व्यवस्थित नव्हते किंवा मग थोडक्यात एखादा खड्डा होता किंवा दरी होती, काही मंदिरं होती, असे असंख्य तिथं अडचणी होत्या. एन्शियंट इजिप्तियन आर्टफॅक्ट म्हणजे एनी ऑब्जेक्ट मेड बाय अ ह्युमन बीइंग. आणि शिवाय तिथे इजिप्त लोकांच्या काही कलाकृती सुद्धा होत्या. इजिप्त लोकांनी बनवलेल्या कलाकृती सुद्धा तिथे होत्या, जिथे त्यांचा तो प्लॅन होता की जिथे डॅम बनवायचा त्या ठिकाणी. टू प्रोटेक्ट द टेम्पल्स अँड आर्टिफॅक्ट्स. आता त्यांना तिथली त्या कलाकृती, आर्टफॅक्ट्स म्हणजे त्या कलाकृती, तर आता त्यांना त्या कलाकृती सुद्धा वाचवायच्या होत्या आणि टेम्पल्स म्हणजे तिथं जे काही असणारी मंदिरं असतील ती मंदिरं सुद्धा वाचवायची होती. युनेस्को लॉन्च्ड अँड इंटरनॅशनल कॅम्पेन. शेवटी युनेस्कोने एक इंटरनॅशनल कॅम्पेन अरेंज केलं इन 1959 1959 मध्ये. दॅट कॉल्ड for the dismantling and movement of the temples to higher ground. डिसमेंटलिंग म्हणजे पुलिंग आउट म्हणजे काढणे. मग शेवटी युनेस्कोने काय केलं? 1959 मध्ये एक कॅम्पेन केलं की जे कुठले टेम्पल्स असतील that called the dismantling and movement of the temples to higher ground. म्हणजे हायर ग्राउंड म्हणजे उंच ठिकाणी. ओके, म्हणजे युनेस्कोने काय सुरुवात केली की उंच ठिकाणी असणारे मंदिरं आहेत ती मंदिरं काढून टाकायची किंवा मुजवून टाकायची, असं एक कार्यक्रम युनेस्कोने चालू केला. उंच ठिकाणी असणारी मंदिरं काढून टाकायची. आता इजिप्त लोकांना तिथं एक डॅम बांधायचा होता. त्या डॅमसाठी त्यांना काय अडचणी होत्या की तिथं त्या उंच ठिकाणी व्हॅली खूप दरी तर होतीच होती, शिवाय काही मंदिरं होती, शिवाय काही कलाकृती होत्या. शेवटी युनेस्कोनेच 1959 मध्ये काय सुरू केलं की उंच ठिकाणची मंदिरं काढून टाकायची. द प्रोजेक्ट कॉस्ट अँड एस्टिमेटेड $80 million. आता ह्या प्रोजेक्टसाठी जवळजवळ $80 million गरज होती. $80 million गरज होती.
40 मिलियन डॉलर, आता जवळजवळ $40 मिलियन ऑफ विच केम फ्रॉम 50 डिफरंट कंट्रीज, आणि जवळजवळ 50 देशांमधून $40 मिलियन अरेंजमेंट झाली. म्हणजे 50 देशांनी थोडी थोडी मदत करत $40 मिलियन अरेंज झाले होते. बिकॉज ऑफ द प्रोजेक्ट सक्सेस, आणि का कलेक्ट झाले होते का, तर जो काही प्रोजेक्ट होता डॅम बांधायचा तो त्यांना सक्सेस करायचा होता म्हणून. UNESCO and the International Council on Monuments and Sites initiated a draft convention to create an international organization responsible for protecting cultural heritage. तर इनिशिएटेड मीन्स व्हॉट, बिगेन और स्टार्टेड. आता $80 गरज होती, त्यापैकी $40 तर मिळालेले होते. जवळजवळ 50 देशातून $40 अरेंजमेंट झालेली होती. तर आता युनेस्कोने काय केलं, युनेस्को अँड द इंटरनॅशनल काउन्सिल, म्हणजे युनेस्को आणि जागतिक इंटरनॅशनल काउन्सिल जे होते, युनेस्को अँड इंटरनॅशनल काउन्सिल, जागतिक काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट इनिशिएटेड, म्हणजे जी लोक जागतिक वारसा स्थळ बनवणार आहे त्या मॉन्युमेंटच्या साईटवरती काम करणारे टीम आणि युनेस्कोच्या टीमने काय स्टार्टेड केलं, इनिशिएटेड, सुरुवात, अ ड्राफ्ट कॉन्व्हेन्शन टू क्रिएट अन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्टिंग कल्चरल हेरिटेज. आणि त्यावेळेस त्यांनी सुरुवात केली, त्यांनी असे ऑर्गनायझेशन बनवायला सुरुवात केली की जे काही हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स असतील किंवा वर्ल्ड हेरिटेज असतील त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी एक ऑर्गनायझेशन कमिटी स्थापन करायला त्यांनी सुरुवात केली. Now remaining part we will see in the next period. So till that time read it very carefully and pick out the difficult word with its meaning and write it in your notebook. Thank you.